नमस्कार भाऊ. नमस्कार सर. आपला पूर्ण परिचय द्या. मारुती विठ्ठल मुळेकर, राहणार सावरगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. अच्छा. मारुती विठ्ठल मुळेकर, राहणार सावरगाव, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड येथील तुम्ही रहिवासी आहात. हो आणि कापसावरती हे तुम्ही औषध फवारलेलं आहे, बरोबर आहे? हो 3 एकरवरती औषध फवारलं, हो बरोबर आहे? बरोबर. जवळपास 30 पंपाचं तुम्ही औषध फवारलं. हो तर हे कोणत्या कंपनीचं औषध फवारलं? हे जिओ आग्रो. जिओ ॲग्रोचं फवारलं. हो कोणतं औषध फवारलं? अल्टिमेर आणि आर्माचुरा. हा कोणतं औषध फवारलं? अल्टीमेन आणि आर्माचुरा. बरं. अल्टिमेर आर्माचुरा फवारला. हो आता जवळपास किती दिवस झाले दादा फवारून तुम्हाला? याला झालं 4-5 दिवस. 4 ते 5 दिवस झालं तुम्हाला फवारून, आहे ना? हो तर आता तुम्हाला याच्यामध्ये बदल काय वाटते? पहिला कापूस कसा होता आणि सुधारणा काय झाली याच्यामध्ये? याच्यामध्ये पहिला असे रट पानं होती. हां. हे आता जे शेंडे निघालेत या औषधामुळे असे कवळे निघालेत. थ्रिप्स नाहीत, मावा नाही, तुडतुडा नाही. हे फाट्याला हे कवळे असे निघालेत पिलं. अच्छा. आणि सोबत मला वाटतं तुम्ही सिऑप्टॉन नावाचं औषध पण फवारलं होतं, बरोबर आहे? टॉनिक. एक लिक्विड बेसमध्ये हो तुम्ही सिऑप्टॉन नावाचं औषध फवारलं, बरोबर आहे? बरोबर जे की त्याच्यामध्ये अमोनिया ॲसिड आणि पेप्टाइड्स आहेत घटक. तर त्याच्यामुळं या तुमच्या कापसाला फुलपात्याची संख्या वाढली, बरोबर आहे? फूल पण दिसत आहेत आणि जवळपास मला वाटते हे पण दिसत आहे, पात्याची संख्या आहे आणि गळीचं प्रमाण कमी आहे. लोकांच्या याच्यामध्ये जास्त आहे आणि तुमच्या याच्यामध्ये कमी आहे, बरोबर आहे? आणि पानं पण एकदम मोठे दिसून राहिले आणि पानाचा आकारमान मोठा दिसायला आणि एकदम हिरवेगारपणा आहे याच्यावर, बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं आणि लोकांना काय सांगू शकता तुम्ही? अल्टिमेर आर्माचुरा आणि सिऑप्टॉन फवारल्यामुळे काय फरक दिसून यायला? लोकांना सांगतो हे जे शेंडे निघालेत असे नवीन, हो त्या औषधामुळे कवळे लस निघालेत. बरोबर. आणि फुलपात्याची संख्या फांदी निघालेत ते औषधामुळे कवळे लस निघालेत. हां बरोबर. हो. तुम्ही समाधानी आहात औषध फवारून जिओ ॲग्रो कंपनीचं? समाधान. धन्यवाद. थँक्यू.